आज सकाळी मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस मुख्यालयातील शाहू सभागृहात जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। सुरुवातीला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गेल्या 2 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली। 2 वर्षाच्या कालावधीत विशाळगड अतिक्रमण, लक्षतीर्थ वसाहत प्रार्थनास्थळ अतिक्रमण प्रश्नावरून झालेल्या दंगली आपण यशस्वीपणे हाताळल्यात। गेल्या 2 वर्षात गणेशोत्सव, ज्योतिबा यात्रा यासह विविध सण उत्सव आणि लोकसभा, विधानसभा निवडणुका नागरिकांच्या सहकार्यातून शांततेत पार पडल्यात असं त्यांनी सांगितलं। वेळोवेळी झालेली आंदोलनं, मोर्चे हे देखील शांततेत पार पडलेत। विशेष म्हणजे 2 वर्षात जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढून अवैध व्यवसायाला पायबंद घालण्याचं काम करत अनेक गुन्ह्यांची उकल करून मुद्देमाल जप्त केला असल्याचं महेंद्र पंडित यांनी सांगितलं। यावेळी नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी देखील मनोगत व्यक्त करत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना शुभेच्छा देत नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं स्वागत केलं। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, धीरज कुमार बच्चू, पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, अजित टिके, अप्पासाहेब पवार, सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रभारी अधिकारी उपस्थित होते।